जागा वाटपाबाबत आज आणि उद्या दिल्लीत महायुतीची बैठक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार. मुंबईत उद्या महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपावर चर्चा होणार. बैठकीला समन्वय समितीतील नेतेही उपस्थित राहणार. आज मुंबईत सद्भावना दिवस संकल्प मेळावा. उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार उपस्थित राहणार. मेळाव्यानंतर बैठक होणार. राज्यात तिकीट वाटपासाठी काँग्रेसची छाननी समिती. कितीही मोठा नेता असला तरी शिफारसीच्या आधारे तिकीट वाटप नको. राहुल गांधींचा काँग्रेसच्या छाननी समितीला सल्ला. रामटेकसाठीचा 250 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडून होल्डवर. रामटेकमधून अपक्ष निवडणूक जिंकलेल्या आशिष जयस्वाल यांची भूमिका स्पष्ट नसल्यानं निधी होल्डवर ठेवल्याची माहिती. जरांगींना 3 गुन्ह्यांसंदर्भात बीडच्या गेवराई पोलिसांची नोटीस. तपासाचा भाग म्हणून नोटीस पाठवल्याची पोलिसांची माहिती. अणुशक्तीनगरमधील जनसन्मान यात्रेत अजितदादा आणि नवाब मलिक एकत्र. अजितदादांकडून सना मलिकांना प्रवक्तेपदाची जबाबदारी. मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा मात्र नकार. महायुती मजबूत, मिठाचा खडा पडणार नाही. महायुतीतील नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि विकासासाठी गेल्याचं सांगतात. भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले. नाशकातून सुप्रिया सुळेंची टीका. केंद्र सरकारी नोकरीमध्ये खासगी क्षेत्रातून थेट भरतीच्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील 2 प्रमुख घटक पक्षांचा विरोध. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे, चिराग पासवान यांचं मत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार. एनआयएच्या तपासाला सचिन वाझेचं उच्च न्यायालयात आव्हान. यूपीए तरतुदी लावण्यावर देखील वाझेचा आक्षेप. हायकोर्टाकडून एनआयएला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप आजही सुरू. कोलकातामधील डॉक्टर हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट सुमोटो घेत आज सुनावणी करणार. भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडले तर 2 दरवाजे 1 मिलीमीटरनं उघडले. धरणातून 23,061 क्युसेकनं तापी नदीत पाण्याचा विसर्ग. पुणे शहरात 22 ऑगस्टपासून पाणीपुरवठा बंद. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार. दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यातील धरणं तुडुंब. तरीही पश्चिम महाराष्ट्रातील 1,67,000 नागरिकांना आता 69 टँकरनं पाणीपुरवठा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 6 धरण परिसरामध्ये जुलैमध्ये दमदार पाऊस. धरणात 93% जलसाठा. भारत पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्टला साजरा करणार. गेल्या वर्षी याच दिवशी चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती. 7,500 पदांसाठी भरती होणार. त्यात 1200 पदं मुंबई पोलीस दलातील असणार. जून जुलैमधील पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या मागण्यांचा प्रस्ताव. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात अवमानकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधींना म्हणणं मांडावं लागणार. 4 ऑक्टोबरला न्यायालयात हजर राहून म्हणणं मांडण्याचे आदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर. मोदी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार.